राज्य सरकारच्या धोरणानुसार यापुढे सगळ्या अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारक. 1 मे पासून जन्मणाऱ्या सर्व बालकांच्या नावाची नोंद करताना वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लिहिणं बंधनकारक. महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही सतत काम करत राहू. महाराष्ट्राच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा. नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्र्यांची हजेरी. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा सोहळा. आचारसंहिता संपल्यावर म्हणजे साधारण 10 जूनपर्यंत वाघनख भारतात येतील. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. तर याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून त्यांच्या परवानगीचं पत्र हे लंडन म्युझियमला द्यायचंय. मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस. लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं काम न केल्यास नोटीस. यामध्ये प्रामुख्याने युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सचिव अभिषेक धवड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती. एप्रिल महिन्यातील जीएसटी महसूल आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 2.10 लाख कोटी. महसुलाची वार्षिक वाढ 12.4%. जीएसटी महसुलात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक. राज्याच्या जीएसटी महसुलामध्ये 13% वाढ. यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा आढावा आपण घेऊया. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. संविधान चौकामध्ये विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला. यावेळी वेगळा विदर्भ, राज्याचे झेंडे धरून घोषणाबाजी. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विदर्भ राज्य समितीचं आंदोलन. काळे कपडे घालून महाराष्ट्र दिनाचा निषेध केला. मोठ्या संख्येने विदर्भवाद्यांचा आंदोलनात सहभाग. कामगार दिनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्येष्ठ कामगारांचं उपोषण. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असा कामगारांचा आरोप. एसटी महामंडळात कार्यरत कामगाराला 3 महिन्याच्या आत थकीत रक्कम देण्याचा आदेश भंडारा कामगार न्यायालयानं बजावला होता. महाराष्ट्र दिनानिमित्त अमरावतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेंच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी पोलीस विभागाकडून पथसंचलन करण्यात आलंय. राजकीय नेत्यांसह अमरावतीकरांची कार्यक्रमाला उपस्थिती. वाशिमच्या पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिन साजरा. जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त भंडारा इथं पोलीस मुख्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. खामगाव रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणानंतर कोरोना काळापासून बंद असलेली खामगाव जलम रेल्वे शटल सेवा पूर्ववत. या मार्गावर रेल्वेच्या दिवसाला 4 फेऱ्या होणार. वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू. भंडारा लाखनी राष्ट्रीय महामार्गावरच्या शिंगोरी फाट्याजवळची घटना. मृत अस्वल हा नर प्रजातीचा असून त्याचं वय 4 ते 5 वर्ष असल्याची वनाधिकाऱ्यांची माहिती. मराठवाड्यामध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये चंद्रकांत खैरेंच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिन साजरा झाला. बेळगाव संयुक्त महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करा, चंद्रकांत खैरे यांची मागणी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती. हिंगोलीमध्ये अब्दुल सत्तारांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण. शहरातील संत नामदेव कवायत मैदानावरती कार्यक्रम संपन्न. जालन्यामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण. पोलीस कवायत मैदानावरती कार्यक्रम. यावेळी पोलिसांकडून पथसंचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना. सावे यांच्या हस्ते वीरमाता वीरपत्नीसह स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण. बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानामध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस दलाच्या वतीनं संचलनही करण्यात आलं. पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण. शहीद स्मारक स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तानाजी सावंत यांनी स्वातंत्र्य सैनिकांशी संवाद साधला. परभणीमध्ये महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला पालकमंत्री संजय बनसोडे यांची अनुपस्थिती. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. मतदान करतानाचा व्हिडिओ काढून समाज माध्यमात शेअर करणं महागात पडलं. परभणीच्या नांदगाव बुद्रुक येथील तरुणानं मतदान केल्यानंतर व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये शेअर केला. तरुणावर गुन्हा दाखल. जालन्यामध्ये 90 लाखांची
679 क्विंटल तूर डाळ चोरीला, दाल मिल मालकाच्या तक्रारीवरून मिलच्या मुनिमासह 7 जण अटकेत. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींवर आपण एक नजर टाकूया. मावळ लोकसभेमध्ये महायुतीमध्ये खदखद असल्याची चर्चा. श्रीरंग बारणेंचा प्रचार पाहण्यासाठी दिल्लीचं पथक मावळमध्ये, मात्र दिल्लीचं पथक आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. श्रीरंग बारणेंची सावध प्रतिक्रिया. महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा. सभेपूर्वी योगी आदित्यनाथ यांचं बुलडोझर बाबा असे झळकले पोस्टर्स. उत्तर प्रदेशातील खासदार घटना बदलण्याची भाषा करतायत. मोदी घटना बदलायची नाही म्हणतात, मग खासदार वेगळे का बोलतात? शरद पवार यांचा सवाल. शिराळा वाळवा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळेल, जयंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. तर मोदींमुळे नाही तर पवारांमुळे एफआरपी वाढली, जयंत पाटील यांचं वक्तव्य. काँग्रेसनं गरिबी हटावचा फक्त नारा दिला, पण गरिबी हटवली नाही. तसंच ओबीसी आणि मागासवर्गीयांचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करते. योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवर निशाणा. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींवर आपण एक नजर टाकूया. नाशिकमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त दादा भुसेंच्या हस्ते ध्वजारोहण. पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण सोहळा संपन्न. अहमदनगर येथील पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी पोलीस प्रशासनाकडून संचलन. पालकमंत्री विखे पाटलांकडून महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसह गिरीश महाजन उपस्थित राहणार. मंत्री दादा भुसेंची माहिती. नाशिकच्या मनमाडमध्ये नगर परिषदेच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन. मतदान जागृतीसाठी काढलेल्या सायकल रॅलीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थी आणि सायकलपटू सहभागी. अहमदनगरमध्ये संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावा. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकरांसह महाविकास आघाडीचे सगळ्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.